गुड मॉर्निंग. खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. सर्वांना शुभ सकाळ. सकाळी सकाळी आमची प्रिन्सेस तयार झालेली बाहेर जाण्यासाठी. कुठे बाहेर चाललं आहे मला पण माहीत नाही. श्रुतीने तिच्या पप्पांनी तिरसने सर्वांनी सांगितलं बाहेर जायचं. आवरा. तर आवरलं आहे आम्ही सर्वांनी आणि प्रिन्सेसचं पण आवरलं आहे. चला तर मग कुठे चाललो काय माहीत. हाय एव्हरीवन. तर स्वागत आहे एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर काल सर्वांनी तुम्ही बघितलंच असेल की मम्मी लोंढे गेली होती आणि काल ती खूप अपसेट होती कारण काल रक्षाबंधन होतं आणि मागच्या वर्षी मम्मी लोंढे गेली होती. तर मिलिंद मामासोबत तिने खूप छान फोटोज काढले होते. तर तिला हे सगळं आठवत होतं आणि ऑफकोर्स एका बहिणीला भावाची रक्षाबंधनला गरज असतेच. पण काल ती खूप जास्त अपसेट होती त्याच्यामुळे ती लोंढे गेली आणि घरी आल्यावर पण ती तशीच अपसेट होती. आज पण मम्मी अपसेटच होती त्याच्यामुळे आम्ही पण घरात रक्षाबंधन नाही केलं. पण मग आजच पप्पा म्हटले की चला मम्मीला थोडं नॉर्मल करण्यासाठी कुठेतरी जाऊ. तर मम्मीला कुठे असं छान ठिकाणी आवडतं पण मला फक्त देवाला वगैरे जायला आवडतं. तर त्याच्यामुळे मम्मीला जिथे आवडतं तिथे आम्ही चाललो आहे कारमध्ये. आणि वहिनी गेली माहेरी गिरिजाला घेऊन रक्षाबंधनसाठी. तर कुठे चाललो आम्ही ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हे मागे मम्मी पप्पा ते आता ड्रायव्हिंग करतोय तेच दादा. तर चला. तर खूप छान असा मोकळा रस्ता आहे. ग्रीनरी आहे दोन्ही साईडने. जी ग्रीनरी कधी पुण्यात बघायला नाही भेटत पण इकडे आपल्या सिन्नरकडे आहे. ग्रीनरी आपलं सिन्नर. वाव वाव वाव. आणि हा पुढे आहे बायपास. सिन्नरला आमच्या खूप छान रोड आहे. त्याच्यामध्ये हा एक रोड आहे जो नाशिकवरून येतो बायपास. तो हा बायपास इकडे शिर्डीला जाऊन कनेक्ट होतो आणि इकडे जाऊन पुढे. आणि हा पुढचा हे दोन्ही पण नाशिकवरून येतो. हा इकडचा जो जातो तो शिर्डीला गेला हा इकडे. आणि हा समोर जो आहे तो पुण्या संगमनेरच्या रोडला कनेक्ट होतो. तर इथे हा दिसतोय हा समृद्धी रोड आहे. समृद्धी महामार्गाला जॉईन होतोय बघा. त्याचं काय म्हणू शकतो आपण काय म्हणतो टोल नाका. हा इथून जवळ दिसतोय टोल. समृद्धी महामार्गाचा टोल नाका म्हणजे आमच्या सिन्नरजवळूनच सिन्नरजवळूनच समृद्धी महामार्ग जातो. तेवढं डेव्हलप आमचं सिन्नर होत आहे. सिन्नरजवळच MIDC पण आहे. सिन्नरजवळ समृद्धी महामार्ग जातोय. दोन MIDC एक माळेगाव आणि एक मिसळगाव. तिसरी पण होती इथे. तिसरी कुठे तळातले पण होता का? हो का. इथं खूप जवळ होईल मग आपल्या. तर आपण आलेलो आहे म्हाळोबा महाराजांच्या इथे देवाला दर्शनाला. इथं आहे त्यांची कमान. इथून मध्ये जाऊन थोडा कच्चा रोड आहे. ते मस्त शेती केली लोकांनी. त्याच्यामध्ये कोबी फ्लावर्स आहे. गावासारखं म्हणू शकतो आपण त्याला. JCB ट्रॅक्टर आणि शेतकऱ्यांच्या घराबाहेर कसं मस्त बोलेरो असते JCB वगैरे. आणि त्यांची शेती ऊस का काय पप्पा काय चार आहे. विहीर बघा. आणि ही विहीर बघा. विहिरीचं पाणी वाढतं चहाला पाणी वाढतं. आम्ही तो व्हिडिओ आवडता जर का मम्मीचा आणि माझा होता माझा. नाही पप्पांचा जास्त आवडत होता पप्पांचा. इकडे पण खूप जास्त झाडं आहे. इकडे जेवायला मी बघ किती मस्त दिसतोय. सावलीमध्ये शूटिंग मस्त होती बघ. तर आपण आलेलो आहे मंदिराजवळ. तिथं काहीतरी कार्यक्रम होता वाटतं म्हणजे यात्रा छोटीशी. खाऊची दुकानं वगैरे. नारळी पौर्णिमा. तर पौर्णिमेमुळे इथे खूप दुकानं लागले म्हणजे खाऊचे जे म्हणतो आपण गुडीशे वगैरे. नेहमी जेव्हा येतो त्याच्या कम्पॅरेटिव्हली आज जरा जास्त गर्दी आहे. तर मंदिरा ठिकाणी आलेलो आहे मी. बरेच सारे दुकानं लागले पेढे वगैरे. आता मंदिर म्हटल्यावर ही दुकानं येणारच कारण बरेच भाविक येतात. तर भाविकांना पण घरी प्रसाद वगैरे न्यायचा असतो.
गर्दी गर्दी गर्दी. तर काल आणि परवा पौर्णिमा असल्यामुळे मंदिर बघा किती छान सजवलेलं आहे. आणि ह्या म्हाळोबा महाराजांचं वैशिष्ट्य म्हणजे इथे जाब लावले जातात. जाब लावणं म्हणजे हे बघा, हे बाबाचे गुलाबी कलरचा कपडा गळ्यात टाकून टाकलेले दिसत आहे. ते बसतात आणि दगडावर दगड दोन ठेवले जातात. जर आपल्या मनात काही शंका, काही प्रश्न असेल, आपल्या काही समस्या असतील तर त्या दूर होतील की नाही होतील, त्यासाठी देवाला प्रश्न विचारला जातो. त्याला जाब म्हणतात. इथे दोन छोटे दगडावर दगड ठेवले जातात आणि जर आपली मनातील इच्छा पूर्ण होणार असेल तर उजव्या बाजूला कौल देतो आणि नसेल होणार तर डाव्या बाजूला कौल देव देतो. तर इथे दररोज आणि अमावस्येला पौर्णिमेला अशी गर्दी असते. आपल्या मनात जर काही इच्छा असेल तर देवाला जाब विचारला जातो आणि जर आपली काही अडीअडचणी असतील तर देव कौल नाही देत. आणि आल्यानंतर ह्या मंदिराला पूर्ण अशा 5 फेऱ्या प्रदक्षिणा माराव्या लागतात. तर हे बघा, हा मंदिराचा आजूबाजूचा परिसर आहे. आम्ही पण दर्शन घेतलं आणि अशा 5 फेऱ्या मंदिराभोवती मारल्या. आणि आम्ही मधून जात असतो, कारण आम्ही एकदा गेल्यावर आमच्या घरातील सर्वांनाच हे देवस्थान आवडलं आणि आमच्या सर्वांची इथे श्रद्धा बसली. हे ग्रामदैवत आहे, परंतु आम्हाला सर्वांना हे ग्रामदैवत फार आवडलं. म्हाळोबा महाराज असं यांचं नाव आहे. म्हाळोबा महाराज म्हणजेच ते खंडेरायांचा अवतार आहे. तर या खांबावर जाबविषयीच्या काही सूचना लिहिलेल्या आहे. तर इकडे खंडेरायांचीच म्हणजे म्हाळोबा महाराजांची आरती या फलकावर आहे. आमची छान दर्शनं वगैरे झाली आणि आम्ही मंदिराला 5 प्रदक्षिणा मारल्या आणि नंतर आम्ही थोडा इथं मंदिरात बसलो. इकडे मी येतो हमने खुद को नहीं तेज भाई को दिया. त्याला जिलेबी खूप आवडते म्हणून मी जिलेबी घ्यायला आलो. इकडे यांचं दुकान आहे. तर इथे आम्ही घेतला खाऊ. फ्रेश आहे ना, फ्रेश आहे ना बफरचं. तर दर्शन आमचे झालेले आहे. छानपैकी भंडारा लावला तिथे, कारण ते खंडेरावाचंच अवतार आहे, हो की नाही. आणि तिथे आम्ही दर्शन घेऊन चाललो रिटर्न. परत मीच पुढे बसली, मग वांग बसली. आणि तिथे छान छोटीशी यात्रा होती. तिथे आम्ही ही गरमागरम जिलेबी घेतली मस्त. आणि इकडे घेतलं आहे फरसन भेळ. आता आम्ही मस्तपैकी छान नाश्ता करतो, कारण सकाळी लवकर गेलो होतो, नाश्ता करायला काही जमलं नाही. आता आम्ही याचा नाश्ता करतो आणि पुढच्या कामांना लागतो. तर मस्त भेळ आणि जिलेबी खाल्ल्यानंतर मस्त मी कांद्याची चटणी केली आहे. तेरसच्या डब्यासाठी तेरस केला सकाळी. आणि मी तर काही रक्षाबंधन केले नाही, पण श्रुतीने आता आज संध्याकाळी म्हणजे रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवशी रविवारी संध्याकाळी हे बघा ताट केले तेरसला आणि त्याच्या पप्पांना राखी बांधण्यासाठी. तर आता श्रुती तयार झाली आहे आणि ही बघा, ही आहे श्रुती. हॅलो. आता श्रुती हे बघा तेरसला आणि तिच्या पप्पांना राखी बांधते. तसं श्रुतीला तेरसला आणि तिच्या पप्पांना वाटलं मी एवढी नाराज आहे, त्याच्यामुळं त्यांनी रक्षाबंधनच्या दिवशी दिवसभर राखी बांधली नाही आणि आज पण दिवसभर बांधली नाही. पण संध्याकाळी मीच तिला म्हटले तेरसला राखी बांध, कारण मग आमच्या घरामध्ये दुःख असल्यामुळे त्याला राखी बांधायला पण दुसरं कोणी आलं नाही. म्हणजे तसं दरवर्षी आम्ही माझ्या पुतण्यांना वगैरे रक्षाबंधनला बोलवत असतो, पण यावर्षी आमची मानसिकताच नव्हती माझ्या भावामुळे. त्यामुळे आम्ही पण घरी रक्षाबंधन साजरं केलं नाही आणि मी कुणाला आमंत्रण पण दिलं नाही रक्षाबंधनचं. पण मग परत विचार केला तेरसला कोणीतरी राखी बांधली पाहिजे. मग श्रुतीला म्हटले बांध बाई तिला राखी.
मग तिने पार संध्याकाळी जवळजवळ 8 वाजता तेजसला आणि तिच्या पप्पांना राखी वगैरे बांधली. कसं तिच्या पप्पांना पण सख्खी बहीण नाही आहे, त्यामुळं ते पण राखी बंधनच्या दिवशी, रक्षाबंधनच्या दिवशी थोडे अपसेटच असतात. पण मग श्रुतीकडनं बांधली त्यांनी पण राखी. आणि घरात अशी साध्या पद्धतीने आम्ही रक्षाबंधन साजरी केली. माझा स्वयंपाक चालू होता आणि रोहिणी गेलेली होती माहेरी. रक्षाबंधनचा कार्यक्रम म्हणजे राखी बांधायचं चालू होतं, पण मग सर्वांच्या मनामध्ये मिलिंद मामा या जगात नाही आहे, मिलिंद मामा या जगात नाही आहे, असं एकंदरीत दुःखाचंच वातावरण होतं आमच्या घरामध्ये. तर तेजस्वीनी वातावरण बदलण्यासाठी ना मोबाईलवर गाणे लावून दिलं होतं, ओ माय बंधू मेरे मेरे भैया. पण मी तो आवाज म्यूट करून टाकला आहे. तेजसनं श्रुतीने पहिले तिच्या पप्पांना राखी बांधली, त्यांचं औक्षण वगैरे केलं आणि नंतर तिने तेजस पप्पांच्या पाया वगैरे पडली आणि मग नंतर तिने तेजसला राखी बांधली आणि तेजसचं औक्षण वगैरे केलं. तर दोघं बहीण भावाच्या गप्पा वगैरे पण थोडं थोडं चालू आहे. रक्षाबंधन राखी बांधताना तेजू भाऊच्या मधून काहीतरी जोक चालू राहतात. तेजसने मोबाईल गाणे लावले होते, पण त्याला मधनं कॉल येतच राहते त्याच्या कस्टमरचे वगैरे. तर ते श्रुतीने पप्पांना ओवाळलं पहिल्यांदी आणि आता ती तेजू भाऊला ओवाळते आणि राखी बांधते. आणि इथे तेजू दादा परत श्रुतीला वेळात कळायला लागला की ओवाळताना काहीतरी म्हण, हिडापिडा जाओ बळीचं राज्य येऊ. पण ते ना दिवाळीच्या वेळेस, भाऊबीजेच्या वेळेस म्हणत असतात, भावाला ओवाळताना हिडापिडा जाओ बळीचं राज्य येऊ. आणि आमच्या तेरूचं असं काही असलं का चालू राहतं, कोण क्यूट दिसतं, कोण क्यूट दिसतं, मीच क्यूट दिसतो, मीच क्यूट दिसतो. काय पण लय जीवालाच मकडतो तो. असं तर आमचा तेजू आहे. मम्मी तो काय काळ नाही आहे, तो क्यूट आहे. आणि मुलं ना गोरडे छान वाटतात, तसे सावळेच छान वाटतात, समजलं ना. मुली फक्त गोऱ्या छान वाटतं, मुलं नाही. तो आहे तोच छान आहे, तो क्यूट आहे खरंच. हा का, बघा श्रुती दिला आपल्या भावाचं किती कौतुक आहे. अर्थात ती म्हणते ते एकदम बरोबर आहे. मुलींचं, स्त्रियांचं बघावं सौंदर्य आणि मुलांचं बघावं कर्तृत्व, ही म्हण एकदम बरोबर आहे. आणि बघा आमच्या तेजू भाऊची श्रुती दिदीची पोज बघा. तर आता बहीण भाऊ छानपैकी मस्त फोटो काढताय. तर दोघांनी मस्त छान फोटो काढले. दोघांनाही फोटो काढायला खूप आवडतात, तेजूला पण आणि श्रुतीला पण. आणि आता बघा तेजूदादांनी आमच्या श्रुतीचे आशीर्वाद घेतले, तसं आमच्या तेजूदादांनी मी श्रुतीचे आशीर्वाद घेतो. म्हणजे रोज तो माझ्या पाया पडतो, तो जातो तेव्हा त्याचे पप्पा गेलेले असतात, त्याच्यामुळे तो माझ्या पाया पडतो. आणि जेव्हा श्रुती असते तेव्हा तो तिचे आशीर्वाद नक्की घेतो. भावानी बहिणीचे आशीर्वाद घेतलेच पाहिजे. बहीण जरी लहान असली तरी तिच्या पाया भावाने पडलंच पाहिजे. तर तेजस श्रुतीचं रक्षाबंधन झालं आणि मी मस्तपैकी छान पनीरची भाजी केली. तर आम्ही जेवण करतो. बघा पनीरच्या भाजीची रेसिपी तुम्हाला मी दाखवली नाही. छान झाली पनीरची भाजी मस्तपैकी. तर चला मी ये जेवायला. तर पनीरची भाजी खूपच छान झाली आहे. तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते. कसं वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.